रामकृष्ण हरी वारी फलटणसारख्या ऐतिहासिक शहरामधून मुक्कामी राहून पुढे बरड या ठिकाणी मुक्कामाला आली आहे. आता सध्या नातेपोते या ठिकाणी आज वारी मुक्कामाला आहे. प्रचंड गर्दीमध्ये आणि अतिशय उत्साहामध्ये हे सर्व वारकरी पंढरपूरकडे पांडुरंगाच्या दर्शनाची आस धरून चालत आहेत. कुठल्याही प्रकारचा शीन यांच्या चेहऱ्यावरती दिसत नाही. आपणाला पांडुरंगाची भेट होणार आहे या आनंदामध्ये तो आनंद स्पष्टपणे प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावरती दिसतोय. आणि घर संसाराचा व्याप, तणाव, टेन्शन ह्या सगळ्या गोष्टी विसरून अगदी प्रसन्न मनानं हे सर्व वारकरी पुढे मार्गस्थ होत आहेत. आपण समोर पाहताय तो फलटण जे विमानतळ आहे त्या ठिकाणी आपला थांबण्याचं जे ठिकाण आहे त्याच्या अवतीभोवतीच्या ह्या पालख्या आहेत. ही एक पालखी आपल्या अवतीभोवती असते. उदलमचे नाईकवाडे महाराज यांची पण एक पालखी आपल्या अवतीभोवती असते. ह्या परिसरामध्ये आपण थांबत असतो. आता पालखी सध्या आपण नातेपोते या ठिकाणी आहोत. बरड या ठिकाणी आपला मुक्काम झाला. त्या ठिकाणी अजय गंगाधर घोरपडे यांनी पंगत दिली. हे मी पकवाज वाजवत असताना फलटण या ठिकाणी. तर या वारीचं एक खास वैशिष्ट्य काय किंवा मग या वारीतून काय शिकायचं, तर आपण नेहमी एक शब्द ऐकतो, सर्व धर्म समभाव. सर्व समान आहेत. ते सर्व समाजाच्या रचनेमध्ये किंवा समाजामध्ये वावरत असताना ते दिसत जरी नसलं तर वारीमध्ये मात्र हे सर्व लोक एकच आहेत असं इथं पाहायला मिळतं. आपल्या श्रीकृष्ण मंदिर दिंडीमध्ये जे वारकरी येत आहेत ते सर्वजण स्वयंपाक करण्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करतात. या सर्व महिला वारीमधल्या आहेत, चालतातही आणि परत आल्याच्या नंतर जे आमचे स्वयंपाक करणारी टीम आहेत त्यांना सहकार्यसुद्धा करतात. बहुतांश वारीमधल्या सर्वच महिला ह्या स्वयंपाकासाठी सहकार्य करतात. त्यामुळे त्यांचे विशेष आभार मानले पाहिजेत. आणि वारीमध्ये ही एक सेवा असते ती घडते, हे महत्त्वाचं आहे. आळंदीहून निघाल्यापासून नातेपोतेपर्यंत राम ढेरे, दयानंद सावंत, व्यंकट जाधव, तुकाराम जाधव, ढमाले संगीता यादव आणि पाटील यांची फॅमिली, नागनाथ सावरे, सुरेखा काळे, अतुल पाटील, अजय घोरपडे ह्या सर्व लोकांनी पंक्ती दिलेली आहेत. व्यंकटराव शिवाजी जाधव उजळमकर यांचीसुद्धा एक पंक्ती या ठिकाणी झालेली आहे. आणि आणखी पुढे काही लोकांच्या पंक्ती आहेत नातेपोतेच्या पुढे, त्याची आपण माहिती वाखरीच्या पुढे गेल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करू. ह्या सर्वच लोकांचे विशेष आभार मानले पाहिजेत. ते स्वकष्टातून कमवलेल्या पैशातून वारीमध्ये जे लोक येतात त्यांना जेवणा खाण्याची सोय व्हावी म्हणून अनेक लोक अनेक दिंड्याला अन्नदान करतात. आपल्या दिंडीसाठी, श्रीकृष्ण मंदिर दिंडीसाठी आपण आता नाव सांगितले ह्या अन्नदात्यांनी अन्नदान आत्तापर्यंत नातेपोतेपर्यंत केलेलं आहे. पुढे उर्वरित लोक आहेत, दत्ता सावंत वगैरे आहेत, यांचंही अन्नदान पुढे घडणार आहे. तर अशा पद्धतीने इथं स्वयंपाक होतोय, जेवण करतायत लोक. आणि विशेष तुम्हाला मी आत्ता सांगितल्याप्रमाणे की एकोप्याचं वातावरण या पूर्ण प्रवासामध्ये वारीमध्ये दिसतंय, हे विशेष आहे.